गोडदेव संघातून पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रदीप पाटील. पहिला चेंडू अवांतर. गोडदेव वर्सेस साई दत्त पेनकर पडा. स्ट्राईक खिंडला बॅटर आहेत ते म्हणजे यश, नॉन स्ट्राईक खिंडला पीयूष आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रदीप. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय. हा चेंडू चांगला आहे, इथे लाईन चांगली आहे, हा चेंडू येणार आहे निर्धाव. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर भरपूर प्रॅक्टिस आहे, त्यामुळे निश्चितच एक दमदार क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेवचा. पॉवर प्लेचंही षटक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र थोडासा जास्त आणि जास्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. शफल करतायत, मात्र शफल करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर तुमच्या चेंडूवरची नजर आणि त्यानंतर तुमचं पदलालित्य. ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर तुम्ही शफल क्रॉस होऊन बॅटिंग करू शकता. इथे थोडासा तो बदल पाहायला मिळतोय. भरपूर मोठी शरीरयष्टी आहे, म्हणजे पुन्हा एकदा प्ले अँड मिस व्हॉट अ बॉलिंग. पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर इथे प्रदीप पाटीलनं आपला करिश्मा दाखवलाय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ही जबरदस्त कामगिरी गोडदेवचा संघ आपण बघतोय. चांगल्या पद्धतीने तो बांधलाय. इथे पुढे आले, हा स्ट्रोक कंप्लीट केलाय. जास्त वेळ हवेत आहे चेंडू आणि ओ व्हाट अ कॅच. कोण उभा आहे तिथे? गोडदेव गावचा सगळ्यात सुरक्षित क्षेत्ररक्षक. जबरदस्त मोठे हात. नाव आहे नंदन पाटील. पाहिजे यश बाद होतोय. काय झेल टिपलाय, तो झेल कशा पद्धतीने टिपला जावा यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. नंदन एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो. पण एक गोष्ट मी अस्मी स्पोर्ट्सला सांगेन, जर आपल्या या मुलांसाठी सनग्लासेस जर अवेलेबल करून दिले तर चांगलं होईल, कारण भरपूर ऊन आहेत. कारण सनग्लासेस असते तर अशी परिस्थिती दिसली नसती. सगळ्यांना मित्र, सगळ्यांना, फक्त एकाला देऊन चालणार नाही, सगळ्यांना देऊ दे. विकेट आली आहे. काय गोलंदाजी होते तिथे प्रदीप पाटीलची. मगासपासून आपण बघतोय 2 सामने तो पंच म्हणून उभा होता, आता देखील ॲज अ पहिल्या षटकासाठी तो आलाय. म्हणजे गोडदेव गावची परंपरा, ॲज अ गोलंदाजांची जी परंपरा आहे तो कायम ठेवतोय. किती किती मोठी नावं भरत नाना इथे उपस्थित आहेत. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील गोडदेवचं नाव ज्यांनी अगदी क्षितिजावर नेलं. फुल टॉस डिलिव्हरी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. 1 धाव इथे कंप्लीट होते. वॉटर फिल्डिंग, काय बॅकअप दिलाय नंदननं. आज फुल फॉर्म मध्ये आहे नंदन, आणि मला अशी माहिती मिळाली की नंदन 5:30ला उठलाय. गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे बघा, रात्री 2ला झोपल्यानंतर 5:30ला उठणं कठीण काम असतं. नंदननं ते केलंय. आपल्या स्पर्धेसाठी काही फुल पिच डिलिव्हरी आहे. गुड बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, व्हॉट अ बॉलिंग. पहिले षटक अप्रतिम. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर ओळीने 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे या षटकात 1 वाईड आणि 1 सिंगल. फक्त 2 धावा, 1 अधिकृत धाव. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्या म्हणजे पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या प्रदीप पाटीलसाठी. वेल बोल्ड प्रदीप. साई दत्त पेनकर पाडा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटला. भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. लक्षात घ्या, हा सामना 5 षटकांचा आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी अजून 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज येतोय, साहिल विवेक पाटील. काय जबरदस्त लिजेंड नावं घेऊ तितकी कमी आहेत.
भरताना इथे स्वतः उपस्थित आहेत हेमराज पाटीलजी. तसेच अजून एक मोठं नाव ते म्हणजे निश्चितच दिवंगत सन्माननीय मानदास पाटील यांचं नाव. मात्र काही गोलंदाज मला आठवत आहेत नक्कीच. संदीप म्हात्रेजी असो, त्याच्यानंतर निश्चितच विशाल नाईक असो, ती परंपरा पुढे नेले या मुलांनी. आणि त्यातलंच एक महत्त्वपूर्ण नाव आता आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे साहिल पाटील. चांगले गोलंदाज आहेत. वर पिच केलाय, बॅटची अगदी लिडिंग आहे. चेंडू जर बघितला तर शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. एकच धाव. की आपलं घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानात दरारा आपलाच असला पाहिजे यासाठी गोडदेव संघ प्रयत्न करतोय. हा गोडदेव संघ आपण बघूया. एस्टनच्या पाठीमागे हिरेन उभा आहे. त्यानंतर निश्चितच शॉर्ट थर्डमॅनला प्रणित पाटील आहे. त्यानंतर पॉइंटवर तनय आहेत आणि एकूणच भावेश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. तर लॉंग बाउंड्रीवर प्रतीकला आपण पाहायला मिळतोय. नंदन उभा आहे लॉंग ऑनवर आणि काव कॉर्नर रिजन मध्ये डीपला प्रदीप पाटील उभा आहे. फुल टॉस डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, स्वीट टायमिंग, षटकार. पियुष गावंड नामी काफी आहे, कॅप्टन आहे तो आणि त्यांनी आपली इमेज इथे दाखवली आहे. व्हॉट अ शॉट. शॉट, हा षटकार, हा उभारी देणारा षटकार आहे. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस. मात्र तितकाच हा स्लो डिलिव्हरी त्यांनी पिक केली आहे. या दोन धावा थँक्यू व्हेरी मच. पंचाच्या भूमिकेत तुम्ही रुपेश पेडवेकर यांना पाहू शकता. तर कलेक्ट पंच म्हणून लगेच ज्यांचा आम्ही सन्मान केला ते सन्माननीय विक्रम पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला आता आकार येतोय. या पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेत 9 धावा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळते आणि हीच एक गरज आहे चांगल्या क्रिकेटची. स्लो डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा चांगला पिक केलाय. चेंडू ऑन साइडला काकोनर रिजन मध्ये आहे. एकच धाव मिळेल. प्रदीपचं चांगलं क्षेत्ररक्षण. वेल प्लेड पियुष गावंड. रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी स्वीकारता त्यावेळेला तुम्ही अतिरिक्त प्रेशरमध्ये येता आणि ते प्रेशरमध्ये तुम्ही चांगलं काम करता. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे आणि तो चांगला खेळाडू नक्कीच आहे पियुष गावंड. वेल प्लेड. साहिल पाटील पुन्हा एकदा राईट आर्म फ्रॉम द विकेट. फ्लाईट दिलाय. यावेळेला ऑन साइडला फटका फसलाय. आशय पाटील सोडणार नाहीये झेल. विकेट आली आहे ती म्हणजे संदीपची. विकेट डाऊन. हे मैदान बघितलं तर अनेक डावखुरे बॅटर आम्ही पाहिलेत ज्यांनी धुमाकूळ घातलाय. कदाचित तिथे पवन ती कामगिरी करेल का. साहिल पाटील आता आपल्या एकूणच मेन स्ट्रायकिंग एंडला येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल पिच डिलिव्हरी, ऑफ साइडला डिलिव्हरी. चांगला फटका खेळले. ड्राईव्ह चांगला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का, प्रयत्न तिथे केला जातोय. चांगला प्रयत्न आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवले तिथे प्रदीप पाटीलना. वेल प्लेड, वेल डन. तर 2 षटकाची समती, धावसंख्या 14. म्हणजे इथे जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय टीम पेनकर पाड्यानं कमबॅक केलंय. पहिल्या षटकात अगदी 2 धावा होत्या. या षटकात मात्र 12 धावा आलेत. चांगली वसुली केली आहे त्यामुळे सरासरी आता चांगली दिसते. या एकूणच ओव्हरऑल टुर्नामेंटचा विचार केला तर सरासरी मागे आहे. मात्र तरी सुद्धा एक मोठी धावसंख्या करण्यासाठी निश्चितच एक आता चांगला प्लॅटफॉर्म उभं राहिलाय. आणि पवनविषयी माहिती मिळते. हे जे क्रीडा संकुल आहे, हे जे शालेय संकुल आहे, हे पवनचं देखील शालेय संकुल आहे. याच शाळेत तो शिकलाय. इथेच त्यांनी भरपूर क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी हे घरचं वातावरण आहे. त्यामुळे या वातावरणाशी तो लवकर आणि लवकर जुळून घेईल आणि चांगली धावा बनवेल अशी अपेक्षा आहे. ती म्हणजे टीम पेनकर पडायला. गोलंदाजी मार्कवर येतोय आता ओमकार. अजून एक चांगला गोलंदाज, अजून एक फिरकी मारा तुम्हाला पाहायला मिळेल. गोडदेव गाव म्हटलं तर लेग ब्रेक गोलंदाज. भरपूर मोठमोठी नावं आहेत.
आणि त्यांच्याच मांदियाळीत आपलं देखील स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे ओमकार. विराज येतोय गोलंदाजी मार्कवर. चला ओमकार देखील म्हटलं जातं अशी माहिती मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल हो ना डेंजर एंड मध्ये होते ते म्हणजे पवन. मात्र हा कॉल बॅक कधीच केला होता पियुषनं. एकच धाव होती. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालंय. विराज आहे की ओमकार आहे? विराजच म्हणूया. पवन नाव ही इज ऑन स्ट्राइक. नेक्स्ट मॅच टीम आर के मोरवा वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. दोन्ही संघ आले आहेत आय थिंक, त्यामुळे रेडी राहायचंय आपण. एन्जॉय करणार आहोत आम्ही हे देखील बॅटल. मागच्या स्पर्धेत याच मैदानात मुर्दा संघ उपविजेता होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू जर बघितला तर अगदी सरळ जातोय. फटका खेळताना बॅटर पवन थोडेसे बाहेर निघाले आणि म्हणूनच पंचांच्या दृष्टीने तो अतिशय योग्य चेंडू ठरलाय. त्यामुळे भरपूर इम्पॉर्टंट आहे तुमचा टान्स. डाऊन द ग्राउंड हा फटका जर बघितला तर लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1000 समाधान मानावं लागेल. गोडदेव संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर 1 स्टेप आधी तुम्हाला राहावंच लागेल आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक मोमेंटला अगदी चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर गरज आहे. क्रिकेट म्हटलं तर निश्चितच अनेक संधी असते. त्या संधीचा वापर करावा लागेल. पिच गावड हाफ वॉली क्रिएट करता आली नाही. फ्लाइट चांगली दिली होती मात्र ही हाफ वॉली क्रिएट करता आली नाही. हा चेंडू इथे निर्धाव गेलाय. मी माझी म्हटलं क्रिकेट तुम्हाला जगता आलं पाहिजे. क्रिकेट शिकता आलं पाहिजे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे भरपूर क्षण असतात जे तुम्ही शिकू शकता. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हातवर वळालाय. वाईटचा इशारा. अजून एक धाव फलकावर. 17 धावा. ओ वॉट अ ब्रेक, वॉट अ लेग ब्रेक डिलिव्हरी. इथे योग्य टप्पा होता. इथे योग्य लाईन होती. सुपर्ब गोलंदाजी. कौतुक आहे गोलंदाजांचं. आणि गोडदेव गाव, मला वाटतं गोडदेव गावाला मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मी म्हणेन अजून जरी 20 धावा झाल्या तरी देखील ही मॅच टाईट होऊ शकेल. लेट्स सी काय घडतंय. गोलंदाजी मार्कवर येतोय तनय. तनय बॉलरचं नाव सांगू परत तुला एकदा. तनय ऐक ना पुन्हा. तनय तुला जेवीशील ना? जेवण सांगितलंय. येस 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 स्वागत करूया. एकूणच NP स्पोर्ट्सचे प्राऊड ओनर सन्माननीय नितीन पांडुरंग वारेजी यांचं. क्रिकेटमध्ये नितीन वारे यांनी एक वेगळे वारे आणलेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि येणारी मीरा भाईंदर बिग बॅश कशी असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतोय आणि आता देखील आम्ही ती गोष्ट सांगणार आहोत. येणाऱ्या बिग बॅश मध्ये अक्षरशः लयलूट होणार आहे. पॉइंटची नाही तर निश्चितच जितके पॉइंट्स मिळतील तितकेच पैसे ते एकूणच मानधन असेल त्या खेळाडूचं. तर ही असेल मीरा भाईंदरची येणारी बिग बॅश. एज आहे मात्र हा झेल कठीण होता. प्रयत्न केला तिथे हिरेन मात्रेनं मात्र हा झेल सुटलाय. एक धाव अजून मिळते. संघाची धावसंख्या 21. वेलकम नितीन वारे NP स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला आलंय. कारण आपण जे JTC लाईव्ह यूट्यूब स्पर्धा बघताय हे JTC लाईव्हचा संपूर्ण खर्च नितीन वारे यांच्या माध्यमातून आम्हाला आयोजकांना मिळाला आहे. त्यांचं मनापासून हार्दिक आभार आहे. एक जबरदस्त माणूस. भरपूर काळ ज्यांनी मेहनत घेतली आणि एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून तो आता नक्कीच सर्वांच्या समोर आहे. हा चेंडू अवांतर आहे. वाईटचा इशारा. कारण या मुलानं केलेली प्रगती निश्चितच रोमांचित करणारी आहे. मला अजूनही आठवतोय तो काळ होता 2003-2004चा. नितीन आमच्याकडे प्रॅक्टिसला यायचा. अगदी तो कुरिअर बॉय म्हणून काम करायचा आणि आज तो एक प्रसिद्ध उद्योजक आहे हे सांगताना आनंद होत आहे. वेल डन नितीन. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुलचा फटका मात्र पॉवरफुल नाहीये. भरपूर वेगानं साईल आलाय. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. 23 या आकड्यावर. पाण्याची व्यवस्था लक्षात घ्या ठेवायची आहे. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण पाण्याची व्यवस्था मी जे राखीव खेळाडू आहेत घोडदेवचे त्यांना विनंती करतोय लक्ष घाला या गोष्टीकडे.
नेक्स्ट बॉल तनय पाडेल. यावेळेला हा फटका जास्त वेळ हवेत राहणार आहे. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने येतोय. प्रतीकनं हा सुंदर झेल टिपलाय आणि अशा रीतीनं अजून एक धक्का. टीम साई दत्त पेनकर पडाला. विकेट डाऊन. हा फटका त्यांनी चांगल्या एंडला खेळला नो डाऊट. मात्र हा फटका खेळताना बॅटचं बेट त्यांनी थोडंसं जास्त ओपन केलंय. लक्षात घ्या फटके खेळताना आपलं रिस्टवर काय आहे या गोष्टीला देखील इम्पॉर्टन्स असतं आणि ते तुम्ही फक्त आणि फक्त सरावादरम्यान नक्कीच शिकू शकता. करण येतोय नवीन बॅटर. पवन बाद झालाय आणि धावसंख्या थोडीशी चिंताजनक आहे. इथून धावसंख्या पुढे जाणार का हा आता प्रश्न पडलाय. 23 धावा गडी बाद झाले 3. टीम साई दत्त पेनकर पाडा. चांगली गोलंदाजी होते. आपण पाहतोय तनयला उंचपुरा गोलंदाज आहे. मात्र दोन्ही बाजूला तो चेंडू फिरवू शकतोय. थोडासा जास्त वेगाने टाकलेला चेंडू आहे. जास्त वेगाने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेटीसीचं स्पीडोमीटर सांगते ताशी 141. क्या बात आहे. सगळ्या टेक्नॉलॉजी येत आहेत आजकाल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील सगळ्या टेनिस टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे या टेक्नॉलॉजीचं. वर पिच केलाय. हा फटका जर बघितला तर चांगला फटका. इथे थोडस डिफ्लेक्शन झालंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. वेलकम रन्स फॉर टीम साई दत्त पेनकर पाडा. तिथून नंतर पुढे जाताना एका ठिकाणी आय थिंक थोडंसं डिफ्लेक्शन झालं आणि तिथून चेंडूनं काटा बदललाय आणि 2 क्षेत्ररक्षक तिथे एकूणच फसलेत, पूर्णपणे फसलेत. हा 4 धावा, उपयुक्त 4 धावा टीम पेनकरपाटा संघासाठी. संघाची धावसंख्या 27. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. तनय सोडणार नाहीये. अजून एक विकेट आली आहे. परतावा लागेल तिथे करणला. विकेट डाऊन. संधी दिले. प्रदीपनं फक्त 2 धावा देऊन त्याला दुसरं षटक नाहीये. मात्र हा काहीतरी प्लॅनिंग आहे. ते म्हणजे टीम गोडदेवचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद नॉन स्ट्राईक एंडला. चांगला स्पीड झालाय. हा झेल 22 प्रयत्न केला होता. मात्र हा झेल इथे सुटलाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2च धावावर समाधान मानावं लागेल. पियुष कावण किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. पियुषची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 10 चेंडूमध्ये 15 धावा. पियुष नाबाद खेळतोय. त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे ओ दॅट्स अ गुड शॉट. पुढे आलेत आणि अगदी हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. वाचला का दादा?
कारण या षटकारण संघाचे धावसंख्या आता 35 वर जाऊन पोहोचले. एकटा पियुष लढतोय आपल्या टीम साठी. वैयक्तिक धावसंख्या 21-11 चेंडू मध्ये. वेल प्लेड पियुष गावंड. मिस टाइम स्ट्रोक आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. अतिशय चांगली गोलंदाजी विराटची. षटकार आल्यानंतर काढली आहे विकेट. ही मोठी विकेट. 12 चेंडूंना सामोरा गेला. 21 धावा टीम साठी गेल्या. पियुष गावंड बॅक टू पॅव्हिलियन. दादा मी कोणाच्याच पाठीमागे नाहीये. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. विकेट आली आहे ती म्हणजे प्रवीणची. पियुषची विकेट आली आहे. आणि आता कॅप्टन बाद झालाय. आता उपकॅप्टन म्हणजे व्हाईस कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजे विकी. विकी मात्रे प्रोफेशनल खेळाडू आहेत. लेट्स सी. मोठा फटका. चेंडू जास्त काळ हवेत आहे. साहिल पाटील येतोय. सोडणार नाही जेल. विकीला देखील परतावा लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स. वेल बोल्ड विराज. फक्त 2 सेकंदाचं तुझं आयुष्य होतं खेळपट्टीवरचं. त्यामुळे तो बाद होऊन परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तो म्हणजे चिराग मात्रे. अजून एक चांगला खेळाडू. मात्र धावा वाढवाव्या लागतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 35 झाले. इथे एक मोठा फटका आला तरी मॅच बनेल. मात्र चिराग ज्या पद्धतीने विराट ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ती गोष्ट कठीण आहे. वेल बोल्ड. टप्पा पडल्यानंतर बाउन्स बघा किती आहे. जबरदस्त आहे. टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टीचा अगदी मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट टू गो. 5वं षटक. शेवटचा चेंडू. किती धावा येणार टीम पेनकर पाड्यासाठी. ऑन साइड हा टॅप केलाय. साहिल पाटील पुन्हा एकदा सक्रिय आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड कलेक्ट अँड थ्रो. फलंदाज होईल प्रसाद बाद. त्यामुळे अजून एक विकेट आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 आणि 37 धावांचं एक माफक लक्ष असेल. चला लवकर बाहेर या. टीम गोडदेवला विनंती करतोय. डोंट वेस्ट टाइम. ऐकूया म्युझिक. मोरवा आणि टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. तुम्हाला माहिती आहे उगाच पेनल्टीला सामोरं जाऊ नका प्लीज. विनंती करतोय. एक इनिंग झाल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. आपल्या या स्पर्धेचा या नियम आहे. त्यामुळे लगेच या. टीम कॅप्टन मोरवा, टीम कॅप्टन मुर्दा लवकर या.
एस भावेश विकी टीम कॅप्टन मोरवाचे इथे उपस्थित झाले. टीम मुर्धा टीम कॅप्टन कुणी अवेलेबल आहे का? नाहीतर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धावसंख्या 36 झाली आहे. $37 टू विन आहे. टीम मुर्धा जर चेंडू पडायच्या आधी जर तुम्ही इथे आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर मुर्धा संघ अजून ऑन द वे आहे अशी माहिती मिळते आहे. मात्र त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे थोडासा अवधी आहे जोपर्यंत चेंडू पडत नाही. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज. घोडदेव लवकर मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज. आणि आघाडीची जोडी कोण असेल ही उत्सुकता आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे. हिरण मात्रे आणि त्यांच्या बरोबरीनं घोडदेव गावाचा सगळ्यात आवडता खेळाडू तो म्हणजे नंदन पाटील. आणि षटकाराला $200 आणि चौकाराला $100 कोणाकडून? जय मात्रे यांच्या वतीनं. तर अमृत पाटील यांच्या माध्यमातून एक कॉल आलाय की षटकारासाठी $500 आहेत नंदनच्या. गरज आहे का षटकारांची? 37 धावा विजयासाठी आहेत. मात्र नंदन एक सेन्सिबल क्रिकेटपटू आहे. नंदनचा खेळ आम्ही पाहिलाय. आणि स्विच रिव्हर्स स्विच इट जर केला त्यांनी चौकार तर $200 आणि रिव्हर्स षटकार मारला तर $500. आणि नंदनने जर 10 चेंडू मध्ये 10 धावा जरी केल्या तरी सुद्धा $1000 नाव न सांगण्याच्या अटीवर. चला टीम मुर्धा आलाय का कॅप्टन? टीम मुर्धा कॅप्टन जर कोण प्रतिनिधी असेल तर लवकर या. जर हा चेंडू पडण्याच्या अगोदर जर तुमचा कॅप्टन आला नाही तर 2 रनची पॅनल्टी आहे. टीम मुर्धा लवकर या. आर के मोरवा संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आपले नियम आहेत ते नियमानुसारच तुम्हाला खेळ करावा लागेल. कोणालाही नियमात सूट मिळणार नाही लक्षात घ्या. चला मुर्धा या लवकर या. आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. धावत या. काय इथे स्ट्राइक कोण घेणार हा देखील मुद्दा होता. क्या बात आहे. नंदन पाटील स्ट्राइक घेणार आहे. मला काय पारितोषिक आलेत नंदनला. म्हणजे ही मॅचचा रिझल्ट काही असो मात्र नंदनवर पारितोषिक काय? 10 चेंडू 10 धावा केल्या तरी पारितोषिक आहे. रिवर्स चौकार मारला तरी पारितोषिक आहे. षटकार मारला तरी पारितोषिक आहे. चौकार मारला तरी पारितोषिक आहेत. म्हणजे लयलूट. किती आवडता खेळाडू आहे. आणि काल जी मगाशी जी माहिती दिली की रात्री 2ला झोपून 5:30ला उठणं जबरदस्त काम. विकी गोलंदाजी मार्कवर. नंदन स्ट्राइक एंडवर करायच्या 30 चेंडू मध्ये 37 धावा. मुर्धा टीम हा बॉल पडेपर्यंत टॉस झाला पाहिजे. विकी मात्रेने जर 2 विकेट काढला तर $1000. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती. भीमर हाताळलाय. नो बॉल घोषित केलाय पंचांना. टीम मुर्धा उपस्थित होतोय. चला लगेच आपण टॉस करून घेऊया. नितीन वारेजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. आपण हा कॉइन त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आर के मोरवा वर्सेस मुर्धा नेक्स्ट मॅच. नितीन वारेजी करतील टॉस. ओ क्लीन बोल्ड. मात्र इथे आपण बघतोय नो बॉल होता. नो बॉल होता मगाशी भीमरचा. त्यामुळे फ्री हिट आहे. नंदनचं पूर्ण लक्ष होतं तिथे. क्या क्रिकेटर है भाई. ये क्या क्रिकेटर है. मुर्धा टीम टॉस जिंकलाय. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन. आपला निर्णय त्यांचा कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फ्री हिटचा नो बॉल होता. मात्र इथे आपण बघतोय या 2 धावा देखील पूर्ण केलेत. त्या म्हणजे 22च्या. नंदन पाटील यस बॅटने आले. थँक्यू. बॅटने आले ही धाव. नंदनच्या 2 धावा झालेत. नंदनच्या बॅटने धावा आलेत. मुर्धा टीम वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दोन्ही टीम कॅप्टन चला त्यांचा लगेच आम्ही सन्मान करतोय.
त्यांना खास आम्ही भेट देतोय आमच्या एकूणच आयोजकांच्या वतीनं. थँक्यू. नंदन पाडेल मोठे फटके खेळण्यासाठीच त्यांना खास पाठवलंय. चांगला फटका गॅप मध्ये आहे. किती धावा इथे मिळतील? लेट सी द अंपायर डिसिजन. 2 धावा 2 धावा. 4 धावा नंदनच्या झाल्यात. माझं लक्ष 10 धावांकडे आहे. माझं लक्ष षटकारांवर नाही आहे. एका अनामिक व्यक्तीने सांगितले नंदननं 10 चेंडूमध्ये 10 धावा जरी केल्या तरी 1000 रुपये आहेत. आणि सध्या सेन्सिबल क्रिकेट ते दाखवत आहेत. टान्स बघा. नंदनचा टान्स बघितला तर मला आठवतोय तो म्हणजे येस्टो रवींद्र भगत. स्विच हिट. आणि कदाचित जय मात्रे यांचे शब्द कानात गेलेत. प्रॅक्टिस जबरदस्त असते. प्रॅक्टिस जबरदस्त आहे. मात्र इथे हा स्विच हिट त्यांनी मिस केलाय. चेंडू निर्धाव जातोय. नॉन सेकंडला हिरेन मात्रे विचार करतोय आज स्ट्राईक मिळेल की नाही. 37 धावा फक्त विजयासाठी आतापर्यंत झालेत. त्या म्हणजे 5 धावा. विकी मात्रे कोणत्याची मार्कवर. ओ दॅट्स अ गुड शॉट. आणि चेंडू पुन्हा एकदा 2 धावांचा आडी. सहा धावा पूर्ण झालेत. म्हणजे जवळजवळ 600 रुपये आतमध्ये आहेत. नंदन पाटील अगदी विचारपूर्वक बॅटिंग करतायत. बॅट नाही आलेत त्या. पुढे उडी खेळण्याचा प्रयत्न आहेत. क्रीज मध्ये सुखरूप आहेत. भरपूर ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. भरपूर ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. नंदनचा फॅन बेस मोठा आहे. आजपर्यंत जे काही नंदनने यश मिळवलंय ते त्यांच्या फॅन्स मुळे आहेत. यावेळेला अजून एक मोठा फटका. चेंडू जास्त काळ हवेत आहे. हा झेल होणार का? यस झालाय. नंदन परतलाय आणि सगळी पारितोषिक डब्यात. पॉइंट केले नंदननं सगळ्यांना. गरज नव्हती या मोठ्या फटक्यांची. मात्र चांगला स्टार्ट मिळून दिला आपल्या संघाला. संघाची धावसंख्या झाली म्हणजे ती म्हणजे 7. एक विकेट आतापर्यंत या एकूणच ओव्हर मध्ये आली आहे. अजूनही चेंडू एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. येस सर. 1 to go. झाले ओव्हर. येस आहे. वेट 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 सर. पहिला नो होता रे. पहिला नो मग 2 डॉट. मग त्याला 2 आल्या. मग तो तिकडे बॉल झाला 1 नो ला. पहिला नो होता तो तिकडे 1 झाला. तो 1 बॉल झाला. नंतर येस सर ओव्हर झाले. थँक्यू ओव्हर झाले. 0 आउट. आमच्या स्कोररचं लक्ष नव्हतं. थँक्यू व्हेरी मच. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतोय. जय मात्रे सध्या हाय आहेत. त्यांना नंदनची बॅटिंग बघायची होती. मात्र आमचा JTC वाले आहे त्यांचा कॅमेरा चांगला आहे. धावसंख्या 7 पहिल्या षटकात. इथे कंपॅरेटिव्ह जर विचार केला तर निश्चितच 7 धाव्या होत्या. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे करण. धावसंख्या रोखायच्या देखील आहेत आणि विकेट देखील मिळवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशय उतरलाय. नॉन स्ट्राईक एंडला टीम कॅप्टन. तर स्ट्राईक एंडला आता बॅटर आहे तो म्हणजे हिरेन म्हात्रे. चला जास्त वेळ घेताय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही 4 क्षेत्ररक्षक ठेवावेच लागतील. हा नियम आहे. हा चेंडू खराब आहे. भरपूर खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा. अवांतर धाव. एक धाव अवांतरची. धावसंख्या 8. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. अगोदरच लीन झाले होते. खराब क्षेत्ररक्षण होते इकडे
आणि चेंडू ट्रॅव्हल होणार आहे सीमा रेषा पार. चौकार. फटका प्रॉमिसिंग नव्हता, मात्र इथे स्वतः आय थिंक कर्णधार आहे तिथे पियुष गावंड, ज्यांनी धावा केल्या आता ते धावा बहाल करतायत. मागच्या सामन्यात थोडंसं वेगळं पाहिलं होतं, धावा बहाल केल्या होत्या, धावा वसूल केल्या आता म्हणजे कौशिकनं, मात्र इथे काहीतरी वेगळं करताय. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 12 जाऊन पोहोचली. संपूर्ण समर्पण दिसत नाहीये आणि कदाचित तीच गोष्ट इथे कमी आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू कुठल्या लेअर वर गेलाय ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे हा चेंडू असेल षटकार. स्लॉक स्वीप दाखवलाय किरण मात्रेनं. 4 आहेत का? 4 आहेत आय थिंक 4 आहेत. डायरेक्ट रूफ वर गेला तर षटकार आहे, राईट? ओके, हा चौकार आहे. या चौकारानं संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. अभिनव विद्या मंदिर इमारत क्रमांक 3. भरपूर ऑन साइडला फटकेबाजी होतीये आणि अनेक मातब्बर क्रिकेटपटू या मैदानावर घडलेत, या मैदानावर पाहिलेत, या मैदानावर त्यांचा खेळ पाहिलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची अगदी टॉपेज लागली आहे. एक धाव तिथे मिळतीये, हिरेंच्या खात्यात जाईल, संघाच्या देखील खात्यात जातीये. धावसंख्या झाली ती म्हणजे 17, म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. मात्र अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत. हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक एन्जॉय करतायत आपापल्या पद्धतीने या एकूणच संकुलामध्ये. नेक्स्ट मॅच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वर्सेस RK मोरवा. चांगली मॅच होईल, चांगली मॅच होईल. करण डावकुरे हाताच्या फलंदाजाडी आशय पाडेल. चेंडू जर बघितला तर निश्चितच चेंडू डाऊन द लेग आहे का? मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चौकारासाठी बाईचा इशारा. मिळतील 4 धावा, म्हणजे यष्टिरक्षकाने सुद्धा चूक केली आहे. आता या धावा रोखायच्या कशा हा प्रश्न. गोडदेव संघ एका नक्कीच मोठ्या विजयाकडे कूच करताना. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. आता करायची आहेत फक्त 16 धावा. 20 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. पेनकरपाडा टीम, आपण मास्टरचा संघ बघतो पेनकरपाड्याचा, अफलातून संघ आहे. मात्र यंगच्या संघाला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. समोर खेळलेत, चेंडू हवेत आहे. विकी मात्रे, ओ व्हाट अ कॅच. चांगला झेल टिपलाय. अगोदर ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये घेण्यासाठी गेले होते, नंतर मात्र इंडियन स्टाईल मध्ये आले आणि शेवटच्या क्षणी अगदी पेनकरपाडा स्टाईल मध्ये हा झेल घेतलाय. वेल डन विकी. भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश. अजून एक नवीन रिक्रुटमेंट हितेश येतोय. न्यू बॅटर हितेश मैदानाच्या आतमध्ये. करणने विकेट मिळवली आहे, अजून विकेट मिळवावे लागतील टीम गेन पेनकरपाडा संघाला. व्हॉट ए शॉट. चांगला फटका. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच बाय प्रसाद. 1 हँडेड पिकअप आणि काय झेल झालाय, काय झेल झालाय. वारंवार JTCच्या माध्यमातून हा झेल पाहिला जाईल. सुपर एफर्ट बाय प्रसाद. तर पाहूया हा JTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता, तिथून स्लॉक स्वीप केलं होतं जबरदस्त रित्या. मात्र चेंडूवर नजर आणि अगदी शेवटच्या क्षणी आपल्या हाताची ओंजळ आणि सुपर कॅच. लागोपाठ 2 विकेट. या मॅच मध्ये काही वेगळी कहाणी पाहायला मिळते काय, त्याच काहीतरी चिन्ह दिसतंय.
लेट्स सी, एन्जॉय करूया हा सामना. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस साई दत्त क्रीडा मंडळ पेनकर पाडा. सुपर कॅच बाय प्रसाद. नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिसऱ्या षटकासाठी कोण येणार? पुन्हा एकदा विकी मात्रे येणार की अजून कोण? हे थोडस तिकडे नक्कीच विचार विनिमय सुरू आहे. विकीच्या हातात म्हणजे चेंडू दिसतोय, त्यामुळे इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅचची. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत विजयासाठी 16 धावा. यस यस, प्रसाद साठी इथे आपण बघतोय पारितोषिक आलंय. या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय नवनीत प्रसाद यांच्या माध्यमातून. वेल डन प्रसाद. 18 चेंडू. या कुठल्याही प्रकारचा दसरा नाहीये. मात्र मित्रांनो, येत्या काळामध्ये गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडव्याच्या अगदी शुभ मुहूर्तावर अजून एक महत्वपूर्ण स्पर्धा आगरी कोळी 40+ मास्टरची याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. ओम ब्रह्मदेव मास्टरच्या माध्यमातून लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका हवेत जास्त काळ होता, मात्र या 2 धावा मिळतील. या धावा देखील अडवाव्या लागतील टीम पेनकर पाड्याला. धाव संख्या 24. विकी विकी टू हिरेन. मिस्टर श्लोके, हा झेल होणार का? कठीण होता, झेल कठीण होता. मात्र इथे फक्त एकच धाव. फसले होते, पूर्णपणे फसले होते हिरेन मात्रे. मात्र एक धाव इथे मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. म्हणजे अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय. प्रतीकच्या बॅट मधून एखादा मोठा फटका किंवा सेन्सिबल क्रिकेट पाहूया. डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण देखील तसं सजवण्यात येईल. विकी मात्रे क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. डावा उजवा कॉम्बिनेशन. मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक राहिलेच पाहिजे. त्या गोष्टीकडे लक्ष वेधतोय. 15 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला विजयासाठी. ओ, हा चेंडू जवळ एक लॉली होती, मात्र वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगोदर वाटलं होतं की स्कूप करण्यासाठी जातील, नंतर स्लॉक स्वीप साठीचा विचार होता. ही द्विधा मनस्थिती होती, डबल माइंड ज्याला आपण म्हणतो. आणि त्या डबल माइंड मध्ये हा चेंडू निघून गेलाय. चेंडू निर्धाव. वेल बोल्ड विकी मात्रे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आता 13 चेंडू आणि 12 धावा. या मॅच मध्ये काहीही घडू शकेल. क्रिकेट हा नेहमी अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कदाचित इथून हा खेळ बदलेल का, ही गोष्ट पाहिली जाते. आमचे मान्यवर सातत्याने चांगला वेळ देत आहेत. भालचंद नाना असो, चिंतामण पाटील साहेब आज सकाळी उद्घाटन केल्यापासून आमच्या समवेत आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आहे. आणि कदाचित त्यांनी मनाशी ठाण घेतलाय की गोडदेव जिंकली तरच जेवणार, असं काहीतरी चित्र दिसतंय. Oh, that's a good shot. That's a good hit. Let's see the umpire decision. It's a biggie. 6 धावा. प्रेशर रिलीज. 6 आहेत की 4 आहेत? चेंडू अवेलेबल करा प्लीज. चेंडू. चार धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच. 4 धावा आहेत. या 4 धावा मोजल्या जात आहेत. तर चौकार येतोय. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढली, ती जाऊन पोहोचली आहे 29 वर. म्हणजे अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय पवन. 12 चेंडू 8 धावा. ही मॅच डिफेंड होऊ शकेल का? चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल.
ते म्हणजे टीम पेनकर पडाला. स्ट्राईक एंडला हिरेन आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे प्रतीक आणि गोलंदाजी मार्कवर आला आहे पवन. 12 चेंडू 8 धावांची गरज. नेक्स्ट मॅच RK मोरवा वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स. मुर्दा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू 8 धावा. आठ धावांची अजूनही गरज. हा चेंडू वाईड आहे, अवांतर धाव आहे. अजूनही 7 धावांची गरज. थोडस डिसिप्लिन दाखवावं लागेल तुम्हाला. जिंकायचं असेल तर डिसिप्लिन दाखवावंच लागेल. एक विचार असला पाहिजे ॲज अ बॉलर, एक विचार असला पाहिजे की मला 6 चेंडू टाकायचे आहेत, एक्स्ट्रा मला द्यायचीच नाही. काही घडलं तरी चालेल, षटकार आले चौकार आले चालेल, पण 6 चेंडू टाकता आले पाहिजेत. हा चेंडू इथे आता एक्झॅक्टली डाऊन द लेग आहे की डाऊन द ऑफ आहे पाहावा लागेल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल 1+1 2 धावा अजून, त्यामुळे धावसंख्या अजून पुढे सरकती आहे. 11 चेंडूत आता 5 धावांची गरज आहे. RK मोरवा टीम डगआउट मध्ये येताना दिसतंय. जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळेल. नवनवीन रिक्रुटमेंट आहेत. काही खेळाडू इन आहेत, काही खेळाडू आउट असतील, काही खेळाडू इंजर्ड आहेत, काहींच्या बोटावर लागलाय आम्ही पाहू शकतो. हार्ड हिटर बॅटर राहुल सुद्धा आलेत. चेतन राहुल सुद्धा आहेत. Yeah, that's a good hit. That's a good hit. Let's see the umpire decision. It's a biggie. सामना निकालात काढलाय, सामना संपलाय इथे. वेल प्लेड टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. हार्ड लक टीम साई दत्त पेनकर पडा. पुढची मॅच थोड्याच वेळात चालू करू, मात्र घेऊया एक डीजे ब्रेक. आणि लक्षात घ्या थोडासा 10 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतोय. पुढची मॅच 10 मिनिटानंतर मी स्टार्ट करतोय. ड्रॉ करू आपण.